लय बाई लय ठसका लागला. कसला कचरा निघलाय हो का? किती निघलाय कचरा. माणसं राया नसल्यावर असंच असतंय. सकाळी आंघोळ करून आलं ते माणसाला वाटत आता जाताना काय तिथं जाऊन मातीत लुळून आली का काय. आता भरते किती निघलंय. सारवायचं घर आहे हो आपलं. फरशी नाही आपल्याला. प्लास्टर नाही, फरशी नाही. किती निघलाय राडा. आता किती दिवस झालं नाही मी इथं. काय करा, पाणी सुद्धा नव्हतं आणलं येताना. पाणी मला वाटलं थोडा राडा असन आणि काढायला लागलं तर किती बी निघलाय. किती निघलाय. भांडी अजून मरणाची आहे ती घासायची ठेवली. आता बघा येईन. आता दळण केलं. आपल्या वरच्या घरची ज्वारी संपली म्हणून आता म्हणलं चला इकडची दळण करावं. ह्याला बी काय होतंय पुढं. अयो म्हणलं चला दळण करावं. दळणाच्या नादात कोण जाईल सगळं. बघते तर मरणाच्या वाळव्या, मरणाच्या जाळ्या. काय करावं का किरसुरी सुद्धा नाही साधी. ह्याने घेतलंय कसं तरी पत्र. एकट्या माणसाला इतका ताप होतोय ना प्रमाणाच्या बाहेर होतंय. कधी नसावी बाबा जास्त भांडी नसावी, जास्त कपडे नसावी आणि एवढा पसारा तर बिलकुल नसा. पण लग्नात दिलंय आणि बायांना अशावर किती बी असू द्या, कपडे किती असू द्या, भांडी किती असू द्या, आलं घे डबल डबल टिबल टिबल. ताटांचं माप नाही, वाट्या ग्लासांचं मापच नसते. काय करावं. तर मग तुम्हाला ज्वारी दावते मी. नाही किती दिवस झालं तर ज्वारी अशी झाली आपली. हो का दिसली का. ही एवढी ज्वारी झाली. घ्यायला लागल्या जाळ्या. आता एका दिवशी ऊन पडलं का ना हो का असल्या जाळ्या लागल्यात. म्हणजे लय नाही लागल्या, थोड्या लागल्या त्या. पण आपण लवकरात लवकर बघितलं तरी बरं. ऊन पडल्यावर आता किती दिवस झाला आता पाऊसच आहे मरणाचा. ऊन पडल्यावर एका दिवशी वाळा घालायचं आणि नीट करून ठेवायचं. हो का इथं हाय ते अजून 2 पोती आहे ती. काय किती मेहनत केली. 1 एकर मी काढली होती ज्वारी. मेहनत केली त्यात बी मेहनतीत फळ मिळालं की आपल्याला. झाली ती जरा बरी. म्हणजे लय बी नाही झाली आणि लय कमी पण नाही झाली. म्हणजे मनात आहे तेवढी झाली म्हणायचं. देव देतच असतं आहे की नाही. हो का भांडी तरी एका ते गाळून ठेवली ती. तुम्हाला दाखवते तरी पण. हा काय पोतं भरलंय भांड्याने. भांडी तरी आता कपडे मरणाची फेकून दिले ती. बारकी लेकरांना येत नाही ती. आणि माझे कपडे कमी पण लेकरांचा ढिगारा तिथं तेवढाच, इथं एवढाच ढिगारा मरणाच्या. शाळेच्या कपड्यांचं तरी विचारूच ना. तर आता ह्यात बी ठेवल्यात थोडी कपडे. हाय ती ह्यात ठेवली. ह्यात काय नाही आता ही खराब झालता ठेवली त्यातच कपडे. काय करू मग. सगळा राडा दिसत होता. ह्याच्यावर सगळ्या का मांडण्यावर जाळ्या. मांडण्या तरी दिसते त्या का, कारण घराच्या कलरवरच मांडण्या बी त्या. कलर दिला होता 1 वर्षी पण ते आता गंजून जातंय लगेच. ही आहे बघा मांडणी. माहित का कुणाची आहे. लय लय दिवस झालं. लय आपला आदर्श पण नव्हता तेव्हा. राहत आलते बघा माझ्याकडे तेव्हा. भट्टीवर कामाला होती. भट्टीवर कामाला होती. मग ती अचानक त्यांचं काहीतरी ठरलं गेले. तर तेव्हा पण तिला काहीच नव्हतं. घरही नव्हतं. इटभट्टीवर राहत होती हाय का ना. आणि मग इटभट्टीवर राहत होती तेव्हा आपलं हे पण घर नव्हतं. तर हे पण घर नव्हतं तेव्हा ती इथं राहत होती. आणि राहत होती ती अचानक पण तिथल्या इटभट्टीवर गेली. आणि ते अचानक त्यांचं काय झालं की म्हणजे इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं. तेव्हा घर नव्हतं. जिथं थापायचं तिथं राहायचं. कुठं नेता काय सामान. मांडणी आली इथं राहिली. इथं राहिली मांडणी. मग आता ठेवून घेतली मी. ही माझी आहे मला लग्नात दिलेली. आणि पुन्हा डबं ह्या 2-3 डबं तिचंच आहेत. हा 2-3 डबं बी तिचंच आहेत. ही हांडा कळशी. ही हांडा ही बटीवरचं लगेच ओळखू येतं. बटीवरचं येते ना का ओळखू चेंबलेलं ही सगळं. ही हांडा अजून मी तुम्हाला दाखवते. इतक्या तिच्या वस्तू माझ्याकडे आहेत. पण मी इतक्या सांभाळून ठेवलेत ना. तिला आता जर दाखवलं ना तिला आनंद होतोय का तर माझ्या भटीवरची आठवण. कारण आता ती बाळाने तर राहायला गेल्यावर मग मी तिच्याकडे ही नेलतं. एक कळशी नेलती बारकी. आणि मग मी ती म्हणली
कळशी कुठं तर बघितलं म्हणलं अगं म्हणली तुझीच आहे म्हणलं भट्टीवर चकुलीला पाणी नाही आणली होती बघा एवढंच नाही कळशी बारकी अजून तांबे असं म्हणजे अजून लई गोष्टी आहेत त्या पण आता हे घासताना तुम्हाला दाखवते कारण उद्या मी येणार आहे अजून घासायला हे भांडी काढावंच लागतंय अजून काहीतरी आहे बघा तिचं नाव काही थळ्या एक माझा वर नेहला ही थळ्या एक तिचं आहे तिने आता तिकडं बाळवणीत गेल्यावर नवीन घर बांधल्यावर सगळं नवीनच घेतलं काय गिफ्ट मध्ये आलं तिची लय वस्तू माझ्याकडे आहेत मी लय जपून ठेवते लय आणखी ही कपाट बी आहे बघा तुम्हाला दाखवते ही कपाट तिचंच आहे हे कारण तिने भटीवर असताना टीव्ही ठेवायला घेतलं होतं ती कपाट तेव्हा बारकी टीव्ही होती तिच्याकडे चौकोनी तेव्हा ती घेतलं होतं हिथं आल्यावर ना का ती अशीच गेली तर लय तिच्या वस्तू माझ्याकडे आहेत आणि मी पण इतकं जपून ठेवल्यात ना तिने आता जर घेतलं तिला आनंद होईल इतकं हे आहे बघा माझ्याकडले चकुलीच्या जन्मापासूनच्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना ती मी लय सांभाळून ठेवल्यात अजून तुम्हाला घरी गेल्यावर पण दाखवून जरा मला पण उशीर होतंय लय उशीर होतंय मला पण आता जावं लागला काही झाडलं कचरा किती निघलाय आता ह्याच्यात काय आहे बघ तांदूळ आहे ह्याच्यात तांदूळ आहे बघा तांदूळ राहाया नसल्यावर माणसं असं असतंय माझ्या नवऱ्याने मला येऊन दिलं नाही लय दिवस खाली ती असा नाच झालाय सगळा काय होतंय थोड्या मिनिटाचा अर्ध्या मिनिटाचा असतंय राग त्यातच वाढत जात आहे काय करा ह्यात काय नाही थोडी कपडे ठेवले ते आता जुनी पाणी ते तांदूळ आहेत आता तांदळाचं काय करावं देते कुणाच तरी कोंबड्या फिंबड्यांना खायला आया राहिल्या त्या आहे का नाही मुख्य जनावर खात्यान की तर का इकडे बी दाखवते तुम्हाला किती आवरलंय इकडं तर सगळं आपल्या घरीच नेलंय आता ही हाय पण आता म्हणलं राहू द्या काय न्यावं तरी तिकडं लय अडचण तिथं बी बारक्या खोल्या हे आपल्या खोल्या तरी जरा मोठ्या आहे तिथं लय बारक्या आहेत लय दिवसात ना आले ही बघा आपली मशीन ह्याच्यावर क्लास केला आणि मशीन नीट केली क्लास केला मशीन नीट केली आणि झालं मी तू झालं तिकडे गेला झाली मशीन आपली पॅक आता म्हणलं शिवाव कपडे आता करते आता परत हिला नेते वरच्या घरी आणि घेते नीट करून कसं तरी होईल तेवढंच आपला हात चालू कुठं बाहेर जाऊन येऊन देत नाही ती तेवढं हात चालू होईल 50 रुपये तरी कमीत कमी लय नाही पण थोडी कमीच घ्यायचं तर सराव होऊ सर आपलं चांगलं आहे का ना तर जर आता हितनं एवढा राडा आवरलाय हितनं गेलं की घरी बसायचं नाही हातपाय धुवायचे की साय चालू मामांना चहा द्यायचा आत्याला चहा द्यायचा चहा बनवायचा लेकर आहे ती तर चला बाय